भाजपा आमदार सुरेश धस आज देशमुख कुटुंबियांची भेट घेणार। देशमुख कुटुंबासह 25 फेब्रुवारीला मस्साजोग ग्रामस्थांचं आंदोलन। 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकरांनी गाजवला पहिला दिवस। पुरोगामित्वासंदर्भात अध्यक्षांनी सुनावलं। राजधानीत आज साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस। पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर। दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दोघांमध्ये रंगल्या गप्पा। उपराष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर वेरूळला उतरण्यासाठी पैसे भरा। एमटीडीसीचं महसूल विभागाला पत्र। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस पुणे दौऱ्यावर। आज विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळता नये असं काम करा। येत्या काळात 100% भाजपा करायचं। नितेश राणेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी। मुंबईत हाऊसिंग जिहाद होतोय। मुस्लिम बिल्डरांनी पुनर्विकास केलेल्या सोसायट्यांमध्ये हिंदूंना घर दिलं जात नाही। शिवसेना नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप। चीनमध्ये सापडला नवा कोरोना व्हायरस। धडकी भरवणारी माहिती समोर। जनावरांमधून माणसांमध्ये होतोय संसर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।